पावसाने दांडी मारल्याने त्याचे परिणाम भाज्यांच्या दरावरती झालेत। गेल्या आठवड्यापेक्षा भाज्यांचे दर यावेळी 10% वाढलेत। सध्या नवी मुंबईच्या वाशीमधल्या घाऊक भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक नेहमीप्रमाणे होत असली तरी भाज्यांचे दर मात्र गेल्या आठवड्यापेक्षा 10% वाढलेत। पालेभाज्या महाग झाल्यात। टोमॅटो, वांगी, गवार यासारख्या भाज्यांचे भाव वाढलेत। पाऊस हा कमीत कमी 15 दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस लांबणीवर गेलेला आहे आणि ह्या लांबणीवर गेलेल्या पावसामुळे आज भाज्यांचे भाव 10 ते 15% वाढलेले दिसतात। भविष्यामध्ये 8 दिवस अजून पाऊस जर पडला नाही तर भाज्यांचे भाव गगनाला भिडतील अशी महाराष्ट्रामध्ये आणि या ठिकाणी परिस्थिती निर्माण होईल। या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत ज्येष्ठ अर्थतज्ञ नीरज हातेकर सर आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। सर, आपण पाहतोय की अच्छे दिन आएंगे असं स्वप्न दाखवत एनडीए सरकार सत्तेवर आलं, पण साखर असेल, भाज्या असतील, रेल्वेचा पास असेल, मेट्रो असेल, सगळीकडेच महागाईचा परिणाम पाहायला मिळतोय। या सगळ्याचा नेमका सर्वसामान्यांनी अर्थ काय लावायचा? हे लक्षात घ्यायला पाहिजे की खरं तर मे महिन्यापर्यंत हळूहळू महागाईचा दर कमी होत होता, पण आता पाऊस लांबल्यामुळे भाज्यांच्या अन्नधान्याच्या किमती भडकत आहेत। त्याच्याचबरोबर डिझेलच्या किमती कदाचित डिकंट्रोल होतील आणि त्यामुळे डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतील आणि त्यामुळे सगळाच खर्च म्हणजे वाहतुकीचा आणि इतर सगळा खर्च वाढल्यामुळे महागाईमध्ये अजून भर पडेल। त्याचबरोबर इतरही म्हणजे जे मोदी सरकारने जे काही टफ डिसिजन आम्ही घेणार असं म्हटलंय, तर त्या टफ डिसिजनमध्ये बऱ्याच प्रमाणात ज्या काही सबसिडीज वगैरे मिळत होत्या सर्वसामान्यांना, जसं रेल्वे पासवर एक सबसिडी, रेल्वे प्रवासावर एक सबसिडी होती, तर या सगळ्या काढून घेऊन त्यामुळे या सगळ्या किमती वाढणार आहेत आणि त्यामुळे मला वाटतं पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला 10% वर महागाईचा दर आपल्याला जाणवेल आणि सर्वसामान्यांसाठी खरंच आता अच्छे दिन येणार तर माहित नाही, पण टफ दिन आने वाले है हे नक्की। सर, तुम्ही म्हणताय की आगामी काळामध्ये महागाई अजून वाढू शकते। या सगळ्याची नेमकी कारणं काय आहेत आणि सर्वसामान्यांनी याचा सामना नेमका कसा करायला हवा? कशा प्रकारे त्यांनी आपल्या बजेटचं आयोजन करायला हवं? याच्या मागे 2-3 महत्त्वाची कारण आहेत। एक तर यावर्षी पाऊस कमी पडणार आहे हे एक असं आपण आता जवळजवळ स्पष्ट झालंय, त्यामुळे अन्नधान्याच्या किमती या वाढत्या चढ्या राहणार आहेत। साठेबाजी वगैरे सुद्धा होऊन आणखी अन्नधान्याच्या किमती अजून वाढतात। त्यानंतर मोदी सरकार डिझेलवरची जी सबसिडी आहे ती सबसिडी काढण्याचा नक्कीच विचार करेल आणि त्यामुळे डिझेलच्या किमती वाढतील आणि त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढेल। इतरही जे मॅक्रो इकॉनॉमिक ऍडजस्टमेंट्स करतील म्हणजे अनेक तऱ्हेच्या सबसिडीज जातील, त्यामुळे किमती वाढतील। तर 10%च्या वर महागाई आपल्याला भासणार आहे। गेल्या म्हणजे वर्षभरात आपल्याला जितकी महागाई बसली त्यापेक्षा अधिक महागाई आपल्याला आता भासणार आहे आणि एकीकडे दुसरीकडे अर्थव्यवस्था अजूनही आपल्या त्या गर्तेतनं बाहेर निघालेली नाही, त्यामुळे नोकरी धंद्यावरची जी गती असते ती कमीच आहे। त्यामुळे एकीकडे नोकरी नाहीत, उत्पन्न नाही, तर दुसरीकडे महागाई असा मार सर्वसामान्य लोकांना लागणार आहे आणि त्यामुळे अनेक तऱ्हेचे बजेट म्हणजे सर्व तऱ्हेचे अनावश्यक खर्च जातात बऱ्याच लोकांनी कमी करून टाकलेले आहेत आणि तिथे फार खर्च कमी करायला जागा नाही, त्यामुळे बचत कमी होईल सर्वसामान्यांची बऱ्याच प्रमाणात असं मला वाटतंय। बरोबर आहे। एकीकडे बेरोजगारी तर दुसरीकडे मात्र महागाईचं वाढतं प्रमाण आणि या सगळ्याचा सामना करण्यासाठी खर्च नियंत्रित करणं कसं शक्य आहे, बचतीवर भर देणं कसं शक्य आहे हे पाहायला हवं सर्वसामान्यांनी, असा सल्ला आपल्याला ज्येष्ठ अर्थतज्ञ नीरज हातेकर यांनी दिलाय। धन्यवाद सर, खूप खूप आपल्या या संपूर्ण विश्लेषणाबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।